मानदुखीसाठी खूप चुकीचे व्यायाम रेकमेंड केले जातात. त्यापैकी 2 अत्यंत चुकीचे व्यायाम म्हणजे मान गोल फिरवणे, अशी अशी गोल फिरवायला सांगणे जेव्हा मान दुखत असेल तेव्हा. आणि दुसरा सगळ्यात चुकीचा व्यायाम हा म्हणजे हात इथे ठेवा, त्याच्यावर दाबा, त्याच्यानंतर हात इथे ठेवा, त्याच्यावर दाबा. हे 2 व्यायाम जेव्हा स्पॅझम असतो किंवा जेव्हा मान दुखत असते त्यावेळेला सगळ्यात चुकीचे आहेत. तर आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच 2 चुकीच्या व्यायामाबद्दल बोलणार आहोत. स्वागत आहे तुमचं हिलिंग स्ट्राइड्स आपल्या चॅनलमध्ये. तर चला सुरू करूयात. मानदुखी कुठल्या गोष्टींमुळे होऊ शकते हे लक्षात घेतलं पाहिजे आधी. तर मानदुखी 2 गोष्टींमुळे मेजरली होऊ शकते. एक स्पॅझम असू शकतो आणि त्याचं कारण काय की चुकीच्या पद्धतीने झोपलो, हात खाली आला, मानच वाकडी राहिली किंवा विचित्र पद्धतीने मी पोटावर झोपलो आणि त्यावेळेला माझी मान अवघडली गेली, किंवा मी सोफ्याच्या कडेवर झोपलो आणि सोफ्याचा जो आर्मरेस्ट असतो त्याच्यावरती मी मान ठेवलेली होती आणि माझा तोल गेला आणि मला एकदम झटका लागला मानेला. अचानक मी पडायला लागलो असं मला वाटलं, तर मानेला झटका बसला आणि त्यामुळे तेव्हापासून माझी मान अवघडली. दुसरी एक सगळ्यात कॉमन कंप्लेंट अशी असते स्पोर्ट्स इंजुरीची, की मी खेळता खेळता मानेला हिसका लागला बॉल टाकताना किंवा काहीतरी बॉल कॅच करताना म्हणा किंवा क्रिकेट खेळताना बॅट फिरवताना. तर अशा काही कंप्लेंट्स कॉमनली येत असतात. तर त्या दोन्ही केसेसमध्ये मानेमध्ये एक स्पॅझम सेटिंग झालेला असतो. मान इकडे तिकडे फिरवायला म्हणजे राईट टू लेफ्ट फिरवायला त्रास व्हायला लागतो. त्यानंतर आपल्याला वर बघायलाही त्रास होत असतो. जनरली आपण असेच्या असे वळायला लागतो, मान वळवणं थांबवतो. असे कोणी बोलवलं, कोणी हाक मारली की आपण डायरेक्ट तोंड तिकडे फिरवतो आणि आपण मान हलवणं बंद करतो. का मान दुखी ही कंटिन्यूड राहते, का ती क्रॉनिक बनते? कारण बेसिकली मान दुखायला लागली की लोक घाबरतात आणि मग मान हलवणंच थांबवून टाकतात. तर जी काही थोडीफार मोशन असेल त्या स्पॅझमनंतर तीसुद्धा मोशन निघून जाते, तीसुद्धा मोशन थांबते आणि तिकडे एक रिजिडिटी येते. ह्या 2 व्यायामाबद्दल बोलायचं आहे आज. कधीही मान अशी गोल फिरवायची नसते. बरीच लोक मी बघतो जी मान अशी गोल फिरवत असतात. आपली मान 3 ॲक्सेसमध्ये हलते. कुठले 3 ॲक्सेस? तर एक अप अँड डाऊन, दुसरा जो आहे तो रोटेशनल ॲक्सेस आणि तिसरा ॲक्सिस जो असतो तो असतो साईड बेंडिंग ॲक्सिस किंवा लॅटरल फ्लेक्शन म्हणतो आपण त्याला. तर हे 3 फ्लेक्शन एक्सटेन्शन, त्याच्यानंतर साईडवेज रोटेशन आणि लॅटरल फ्लेक्शन, हे 3 मुवमेंट्स एकत्र करून हा एक मान गोल फिरवण्याचा अत्यंत चुकीचा व्यायाम असा लोकांनी शोधून काढलेला आहे. तर हा व्यायाम बिलकुल करायचा नसतो. मान गोल फिरवण्याची काहीही गरज नाही. तुम्ही सिम्पल फ्लेक्शन एक्सटेन्शन करा, तुम्ही सिम्पल साईडवेज रोटेशन करा, तुम्ही साईड बेंडिंग करा, ह्याच्याने काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे. हे आपले बेसिक मॉबिलिटी एक्सरसाइजेस आहेत मानेचे. आपल्याला त्याच्याने कुठलीही इजा होत नाही, कुठल्याही प्रकारचं स्पॅझम सेटिन होत नाही, कुठलेही क्रॅम्प्स येत नाहीत. तर हे चांगले व्यायाम आहेत. करायचा कुठला नसतो तर मान गोल फिरवण्याचा. त्याचं कारण असं की मान गोल फिरवण्याने नर्व्स कंप्रेस होतात. विथ एज मानेच्या वर्टेब्रीमधली इंटरवर्टेब्रल जी स्पेस असते ती जर कमी झालेली असेल तर त्याच्याने नर्व कंप्रेशन वाढणार मान गोल फिरवण्याने. त्यानंतर चक्करसुद्धा येते, लाईट हेडेडनेस वाटतो. तो व्यायाम अत्यंत चुकीचा आहे, तो बिलकुल करू नका. आता आपण दुसऱ्या व्यायामाकडे जाऊयात. दुसरा एक्सरसाइज म्हणजे की हात धरा म्हणतात आणि हाताला प्रेशर द्या म्हणतात. आता या व्यायामामध्ये काही लॉजिकच नाही आहे. बेसिकली होतं आहे काय की स्पॅझम जो सेट इन होतो त्यामध्ये मसल आखडलेला असतो, एक प्रकारचा क्रॅम्प असतो मसलमध्ये आलेला. तर स्पॅझम जो असतो ना तो आल्यानंतर मसल आखडला जातो, तो रिजिड होतो आणि मग त्याची जी मूवमेंट आहे, त्याचं जे कॉन्ट्रॅक्टाईल मूवमेंट आहे मसलची, ती लिमिट व्हायला लागते. आणि मग अशा केसमध्ये हा जो एक्सरसाइज आहे हा बेसिकली एक आयसोमेट्रिक एक्सरसाइज आहे. आयसोमेट्रिक एक्सरसाइजमध्ये आपण काय करतो की आपण एका प्रकारचं कॉन्ट्रॅक्शन देतो आणि मग ते कॉन्ट्रॅक्शन होल्ड करतो. पण आता तुम्हीच मला सांगा की एक मसल जो ऑलरेडी स्पॅझममध्ये आहे, जो कॉन्ट्रॅक्शन देऊच शकत नाही आहे, त्या मसलला तुम्ही आयसोमेट्रिक एक्सरसाइजमध्ये त्याचा कॉन्ट्रॅक्टाईल एलिमेंट इन्क्लूड करून त्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये होल्ड करायला कसं सांगू शकता? त्यामुळे हा जो मसलचा एक्सरसाइज आहे, हात साईडला ठेवून त्याच्यावर दाबण्याचा, हा जेव्हा पेन आहे तेव्हा चुकीचा आहे. त्याचे काही स्पेसिफिक यूज केस सिनॅरिओज असतात, पण ते नॉर्मल सर्कमस्टॅन्सेसमध्ये अप्लाय होत नाहीत. त्यामुळे आपल्याला काय बघायचं आहे की हा जो व्यायाम आहे, हात साईडला ठेवून त्याच्यावर दाबणे, त्यानंतर हात मागे ठेवून त्याच्यावरती असं प्रेस करणे, त्याच्यानंतर असे हात ठेवणे आणि डोकं पुढे दाबणे, हे तिन्ही ॲक्सिसमधले व्यायाम
जो एकच ॲक्च्युली व्यायाम आहे, पण फक्त 3 ॲक्सेसमध्ये मानेला मूव्ह करतो. या एक्सरसाइजला पूर्णपणे काढून टाकायचं. यू शुड से नो टू दिस एक्सरसाइज. कोणीही करायला सांगत असेल तर ऐकू नका. या एक्सरसाइजने काहीही उपयोग होत नाही, उलट तोटाच होतो. आयसोमेट्रिक एक्सरसाइज हा मसल स्ट्रेंथनिंग प्रोग्रॅममध्ये इन्क्लूड केला गेला पाहिजे, पण तो त्यावेळेला केला गेला पाहिजे जेव्हा त्या मसलमध्ये पेन नाही आहे किंवा प्रीसेट एक स्पॅझम नाही आहे. जेव्हा तो मसल ऑलरेडी स्पॅस्टिक आहे त्यावेळेला त्याला आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस देत नाहीत. त्यावेळेला बाकीचे काही प्रकार असतात जे डिप्लॉय केले जातात, तर ते खूप स्पेसिफिक एक्सरसाइजेस असतात जे स्पॅझम घालवण्यासाठी आम्ही वापरतो. मेजरली स्पॅझम येतो ट्रॅपेझियस मसलमध्ये. ट्रॅपेझियस मसल तुम्हाला इकडे दिसत असेल बघा, तर तो तुम्ही एकदा बघून घ्या की तो वरपासून खालपर्यंत कसा दिसतो आणि तो कुठून कुठपर्यंत जातो. तर हा मसल जेव्हा स्पॅस्टिक बनतो त्यावेळेला आपल्या मानेची ही जी साईडवेज मूवमेंट आहे किंवा रोटेशनल मूवमेंट आहे, ती मूवमेंट तो मसल रिस्ट्रिक्ट करतो, तो होल्ड करून धरतो, थांबवतो. आता त्याने जर ही मूवमेंट थांबवली तर होणार काय की मान हलणार नाही आहे. त्याच्यामुळे वर्टिब्री जे आहेत ते वर्टिब्री मूव्ह होत नाहीत, त्याच्यामुळे मेकॅनिकल मूवमेंट थांबते. त्याच्यामुळे आपल्याला बिलकुल हा एक्सरसाइज नाही करायचा आहे. आपल्याला आयसोमेट्रिक एक्सरसाइज नाही करायचा आहे. आपल्याला वेगळ्या प्रकारे ते ॲड्रेस करावं लागतं. मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगून ठेवतो, तो तुम्ही केलात तर काही हरकत नाही. काय करायचं, वरनं हात धरायचा डोक्याला. आता माझी मान वर्टिकल ॲक्सिसवर आहे, न्यूट्रल आहे. मी वरनं हात धरला आणि मी सावकाश हाताने पॅसिव्ह स्ट्रेच दिला आहे मानेला. आता तुम्ही बघत असाल तर माझे हे जे मसल्स आहेत हे स्ट्रेच झालेत, बट दे आर ऑन अ पॅसिव्ह स्ट्रेच, दे आर नॉट ऑन अन ॲक्टिव्ह स्ट्रेच. आता मी मान सरळ केली. सरळ केल्यानंतर असंच मी साधारणतः 5 वेळा एका साईडला करणार. त्याच्यानंतर मी दुसरा हात धरणार आणि मी दुसऱ्या हाताने मान एका साईडला ओढणार आणि मी 3 ते 5 सेकंड प्रेशर होल्ड करून मग मान हळूहळू ॲक्टिव्हली सरळ करणार. तर ह्याचा जो रिलॅक्सेशन जी फेज असते ती ॲक्टिव्ह येते. त्याच्यामध्ये तुम्हाला हाताने दाबून नाही ठेवायचं आहे. मी बिलकुल प्रेशर देत नाही आहे मानेला. मी अगदी जेंटली मान एका साईडला बेंड करतो आहे, पण ती मी हाताने करतो आहे. पण जेव्हा मी मान पुन्हा न्यूट्रल पोझिशनला आणतो आहे त्यावेळेला मी ॲक्टिव्हली मानेचे हे जे मसल्स आहेत साईडचे हे कॉन्ट्रॅक्ट करून मानेला पुन्हा न्यूट्रल पोझिशनवर आणतो आहे. तर हे एक्सरसाइज तुम्ही लक्षात ठेवा. हे एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला स्पॅझम असेल तर. दुसरा एक एक्सरसाइज जो आहे तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे, जो तुम्ही करू शकता जर स्पॅझम असेल तर. तो म्हणजे एक बोट ठेवायचा हनवटीला आणि या बोटापासनं माझी जी हनवटी आहे ती मी मागे नेणार आहे. सो आय एम गोइंग टू पुश माय हेड बॅकवर्ड्स आणि मी परत आणली. तर मी काय करतोय की माझे जे गळ्याचे मसल्स आहेत ते रिलॅक्स करून पाठीमागचे जे मसल्स आहेत मानेच्या मागचे ते मसल्स मी कॉन्ट्रॅक्ट करतोय. तर मी काय करणार आहे, माझं नाक जे आहे ते जमिनीला पॅरल राहणार आहे, असं हनवटी पॅरल राहणार आहे आणि मी फक्त माझ्या बोटापासनं मान मागच्या डिरेक्शनमध्ये नेणार आहे. सो हा एक त्याचा इफेक्ट झाला. अजून एकदा दाखवतो, परत एकदा बघा. बोट ठेवलं हनवटीला तेव्हा मान न्यूट्रल ठेवायची, हेड न्यूट्रल ठेवायचं, स्ट्रेट पोझिशनवर समोर बघायचं आणि मान स्ट्रेट बॅक अँड देन रिलॅक्स. सो हा जो तुमचा व्यायाम आहे हा अत्यंत सोपा व्यायाम आहे आणि हे 2 व्यायाम तुम्ही डेफिनेटली करू शकता जर तुम्हाला स्पॅझम असेल तर. स्पॅझम सुटायला बराच उपयोग होईल त्याचा. आणि स्पॅझम रिलीज होत नसेल तर डेफिनेटली तो आपल्याला वेगळ्या काही पद्धतींनी रिलीज करता येतो आणि केलाच गेला पाहिजे, नाहीतर मूवमेंट रिस्ट्रिक्टेड राहते. तर असा काही त्रास तुम्हाला असेल तर जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्याच्याबद्दल कमेंट करा आणि हा त्रास ॲड्रेस कसा करायचा याबद्दल आपण नंतर चर्चा करू. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.